बघू शकता शेतकरी बांधवांनो, एकदम टॉप मध्ये गाय अशी उपलब्ध झालेल्या आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही एक साधारण हिचे 10 ते 15 दिवस बाकी आहे आणि 20 ते 25 लिटर दूध देण्याची कॅपॅसिटी आहे. पुढे बघू शकता तुम्ही पॅच मध्ये याचे वार 3 वार बाकी आहे. याची बी कॅपॅसिटी दूध देणे शब्द एक 25 लिटर पर्यंत शेतकरी बांधवांनो. पुढे बघू शकता तुम्ही हिची कॅपॅसिटी 25 ते 30 लिटर पर्यंत. हिचे 10 ते 8 दिवस बाकी आहे शेतकरी बांधवांनो. पुढे बघू शकता तुम्ही हे बी जी गाय बघू शकता तुम्ही एकदम. हिचे बी साधारण एक ते 8 ते 15 दिवस बाकी आहे आणि दूध देण्याची कॅपॅसिटी हिची बी 25 ते 28 लिटर पर्यंत आहे. हिची पुढे बघू शकता तुम्ही हिची बी कॅपॅसिटी साधारण एक 25 ते 28 लिटर पर्यंत आहे. दुसऱ्या व्याचाला आणि पहिल्या व्याचामध्ये 20 प्लस राहणार आहे. दाताला 2 दात आहे. पॅच मध्ये ब्रीड मध्ये बघू शकता शेतकरी बांधून तुम्ही. पुढे बघू शकता अजून एक ब्रीड मध्ये वासरू आहे. क्वालिटी मध्ये ब्रीड मध्ये बघू शकता तुम्ही एकदम टॉप आहे असं. आणि हिचे बी साधारण एक 8 ते 10 दिवस बाकी. हिची बी कॅपॅसिटी 25 ते 28 लिटर पर्यंत आहे. बघू शकता शेतकरी बांधून. पुढे बघू शकता तुम्ही हिचे बी दूध म्हणजे सगळ्या गाय दूध देण्यासाठीच उपलब्ध झालेले आणि चांगले चांगले भारी भारी गाय असे टॉपच्या गाय बघू शकता शेतकरी बांधव. पुढे बी कारवडे 4 जाते 20 प्लस राहणार शेतकरी बांधवांनो बघू शकता. आणि या सगळ्या गाया तुम्हाला एक सडा अंगाच्या बोलीमध्ये भेटणारे शेतकरी बांधवांनो. आणि विशेष म्हणजे असा की तुम्हाला जे बजेट तुमचं जे बजेटनुसार गाय आपल्या अशाकडे उपलब्ध झाले. तर माऊली आता काय उन्हाळा लागेल तर ह्या गाया वातावरणामध्ये सूट होईना एकदम उन्हामध्ये. तुम्ही बघू शकता किती टेम्परेचर आहे आता सध्याला 42चं टेम्परेचर बघू शकता तुम्ही. आणि गाय एकदम शांतपणे बघू शकता एकदम काही तकलीफ होणार नाही शेतकरी बांधवांनो. तुमचं जर 45-42 टेम्परेचर जरी असलं तरी या गाय सण करणार आहे. म्हणजे विशेष म्हणजे ह्यो माल खेड्यावरचा माल असतो शेतकरी बांधवांनो. आणि एकदम दूध देण्याचा खात्रीशीर माल आहे शेतकरी बांधवांनो. आणि एकदम भारी भारी गाय अशा टॉप अशा उपलब्ध झालेल्या आहे. आणि ह्या गाया जर आपल्याला घ्यायच्या असेल तर तुम्हाला लवकरात लवकर राज डेअरी फार्म मध्ये व्हिजिट करावं लागणार शेतकरी बांधवांनो. आणि विशेष म्हणजे असा की तुम्हाला सडांग पडी मुक्कसड ही आणि दुधाची बी कॅपॅसिटी पाहून गाईची किंमत ठरल्या जाणार आहे. हा तर बरेच शेतकऱ्यांच्या कमेंट येतात की तुम्ही किंमत सांगा. हा आता विशेष काय आहे शेतकरी बांधवांनो. आता ही तुम्हाला जी कारवडी जी घ्यायची ठरली तर हिची किंमत तुम्हाला साधारण 90च्या पुढे चालावं लागेल. म्हणजे कसं आहे बघू शकता तुम्ही क्वालिटीमध्ये आहे. आणि जसे जसे तुम्ही गाय बघशाल तसे तसे गायची किंमत तुम्हाला बघून होणार आहे. आणि तुम्हाला सडा अंगाची बोली तर आहेच पण तुम्हाला विशेष म्हणजे असं की जे आपण या फॉर्ममध्ये जे आलेलो आहे तर या फॉर्ममधला जो विषय तर तुम्हाला तो पावतीवर लिहून राहणार आहे. तुम्हाला हे सगळ्या गोष्टी ज्या असं बोली ती पावतीवर लिहून राहणार शेतकरी बांधवांनो. आणि लवकर लवकर तुम्हाला संपर्क करा शेतकरी बांधवांनो चांगल्या चांगल्या छान छान गाया घेण्यासाठी. रामकृष्ण हरी.